इतर देशांमध्ये ऑडिट करणारी लोक कंपनीच्या बॉसच्या हाताखाली काम करत असतात, पण जपानचा हा कांसा याकू बॉसच्या बापाला पण घाबरत नाही. कॉर्पोरेट जगामध्ये प्रत्येक कंपनीचे स्वतःचे नियम असतात, पण जपानमध्ये कॉर्पोरेटमध्ये एक अशी वेगळी आणि विचित्र संस्कृती आहे जी फक्त जपानमध्ये पाहायला मिळेल. इथे कंपन्यांमध्ये एका व्यक्तीची निवड केली जाते जिचं काम फक्त आणि फक्त कंपनीचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही यावर बारीक लक्ष ठेवणं आहे. याला म्हणतात कांसा याकू. आता तुम्ही म्हणाल हे प्रत्येक देशामध्ये आहे, ज्यालाच आपण ऑडिटर किंवा कॉम्प्लायन्स ऑफिसर असं म्हणतो, पण जपानची सिस्टीम ही जगापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कारण याची निवड थेट शेअर होल्डर्सने करून दिलेली असते. म्हणजे कंपनीचा CEO किंवा बोर्ड ऑफ काउन्सिलर सुद्धा त्याला पदावरून काढू शकत नाही. कंपनीच्या कोणत्याही बिझनेस मीटिंगमध्ये बसण्याचा किंवा कॉन्फिडेन्शियल कागदपत्र पूर्णपणे तपासण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. म्हणजे अगदी डायरेक्टर्सनी जर काही चुका केल्या असतील तर त्यांना कोर्टात खेचण्याचा अधिकार या कांसा याकूला असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जपानने कंपन्यांमधले घोटाळे रोखण्यासाठी एक अशी सिस्टीम बनवली आहे जिथे कंपनीच्या बॉसवर सुद्धा वॉच ठेवला जातो. ही व्यक्ती कंपनीचा भाग असून सुद्धा मॅनेजमेंट पासून पूर्णपणे स्वतंत्र असते. म्हणजे कांसा याकूला कंपनीच्या नफ्या तोट्याशी किंवा बिझनेस निर्णयांशी काहीच घेणं देणं नाहीये. फक्त आणि फक्त एकच काम की कंपनीचे सगळे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही. तुम्हाला या कांसा याकू सिस्टीम बद्दल काय वाटतं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.